द पॉवर ऑफ युअर सबकॉन्शियस माइंड पार्ट 19. अंतर्मनच मानसिक अडथळे दूर करतं. जेव्हा तुम्ही अशा संकटाने घेरले गेलेले असता, त्यातून तुम्हाला बाहेर पडण्याचा मार्ग दिसत नाही, तेव्हा तुम्ही काय करता? संकटातून बाहेर पडण्याचा मार्ग त्यातच दडलेला असतो. प्रत्येक प्रश्नाला उत्तर हे असतेच. तुमच्या अंतर्मनातील असीम प्रज्ञेला त्याची अनुभूती येत असते. आपले अंतर्मन प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देत असते. फक्त आपण त्याकडे लक्ष केंद्रित केले पाहिजे. तुमच्या अंतर्मनाने दिलेल्या उत्तरावर तुमचा विश्वास असायला हवा. त्यानं दाखवलेल्या मार्गाचा अवलंब करायला हवा. तुमच्यातील निर्मितीक्षम बुद्धिमत्ता प्रत्येक समस्येचे समाधानकारक उत्तर देत असते. अशा मानसिक दृष्टिकोनातून पाहिलं तर तुम्ही शोधत असलेले उत्तर तुम्हाला नक्कीच मिळते. तुमच्यातील सकारात्मक दृष्टिकोन तुमच्या सगळ्या कार्यात शांती, सुव्यवस्था आणतो. त्या कार्याला अर्थपूर्ण बनवतो. चांगल्या सवयी कशा लावावीत, वाईट सवय कशी सोडावी. आपण सवयींचे गुलाम आहोत. सवय हे आपल्या अंतर्मनाचं मूलभूत कार्य आहे. पोहणं, सायकल चालवणं, नृत्य करणं, गाडी चालवणं या गोष्टी शिकताना आपण तोपर्यंत सराव करतो जोपर्यंत आपल्या अंतर्मनावर या नव्या कामांचे ठसे उमटत नाहीत. अंतर्मनाच्या पटलावर अशी कृत्य सवयींच्या रूपात अंकिता होतात. यासाठी सवयीला कधीकधी माणसाचा दुसरा स्वभाव असं संबोधलं जातं. आपणच आपल्याला सवयी लावून घेतो. याचाच अर्थ आपण चांगल्या किंवा वाईट सवयींची निवड करण्याचे स्वातंत्र्य असते. तुम्ही ठराविक काळ वाईट, नकारात्मक विचार करत बसलात किंवा तशीच नकारात्मक कृती केली तर तुम्ही जणू तशीच सवय जडते तुम्हाला. ही सवय अंतर्मनात खोलवर रुजते आणि तुम्हाला त्या सवयीनुसारच वागायला भाग पाडते. तुम्हाला सवयीनुसार वागायला भाग पाडणं हा अंतर्मनाचाच नियम आहे. त्यानं त्याची वाईट सवय कशी सोडली? मिस्टर जोन्स यांना दारूचं व्यसन होतं. ते मला म्हणाले, मी या व्यसनातून मुक्त होण्याचा खूप प्रयत्न करतो, पण मला ते आजवर जमलेलं नाही. मी सलग 2-4 आठवडे दारूच्या नशेत असतो. हे भयानक व्यसन मला मुळीच सोडता येत नाही. आता या सद्गृहस्थाला हे समजत होतं की आपण व्यसनी असलो तरी व्यसन मात्र नक्कीच वाईट आहे. ते पुढे म्हणाले, इच्छाशक्तीच्या बळावर मी व्यसनातून मुक्त होण्याचा प्रयत्न करतो खरा, पण पुन्हा ये रे माझ्या मागल्या अशी माझी स्थिती होते. खरं तर वारंवार प्रयत्न करूनही मिस्टर जोन्सच्या अंतर्मनाचं असं प्रोग्रामिंग झालं की कितीही प्रयत्न केले तरी ते व्यर्थ ठरणार आहेत. आपण हतबल असल्याची भावना त्यांच्या अंतर्मनात दृढ झाली. मग त्यांच्या आयुष्यात पदोपदी असं अपयश येऊ लागलं. मी त्या मनुष्याला बाह्य मन आणि अंतर्मन यांच्यात सामंजस्य व ताळमेळ कसा निर्माण करावा याविषयी सांगितलं. जेव्हा ती दोन्ही मनं परस्परांशी जुळतात, त्यांच्यात एकवाक्यता असते, तेव्हाच अंतर्मनात रुजलेली कल्पना, कामना किंवा इच्छा पूर्ण होते. जुन्या सवयीनं मला अडचणीच्या दलदलीत फसवलंय हे खरंय, पण आता मी सजगपणे नवीन सवय अंगीकारून मनःशांती आत्मसात करू शकतो. जीव घेणारं मद्यपान त्याची सवयच बनून गेली होती. आपल्याला जशी वाईट सवय लागू शकते तशी चांगली सवय देखील सुद्धा लागू शकेल हे त्याला स्पष्ट झालं. परिणामी मी ही सवय सोडायला समर्थ नाही, मी या सवयीचा गुलाम आहे असा विचार करणं त्यानं सोडून दिलं. हा विचारच त्याला चुकीच्या सवयीतून मुक्त होण्यासाठी रोखत होता. साहजिकच आता त्याला आतल्या आत झगडा करण्याची, संघर्ष करण्याची मुळीच गरज नव्हती. काल्पनिक चित्राची ताकद. त्या मनुष्यानं आपलं मन आणि शरीर रिलॅक्स केलं. विश्रांत अवस्था प्राप्त करणं सुरू केलं. आता तो मनःपटलावर एक चित्र रंगू लागला. अंतर्मन त्या मानसिक चित्राला सत्यात उतरवू शकतं याची त्याला समज होती. आपण व्यसनमुक्त झालोय असं कल्पनाचित्र तो रंगवू लागला. आपण व्यसनमुक्त बनून घरी परतल्याचं चित्र त्याने मनःपटलावर रंगवलं. वाव डॅडी, तुम्ही घरी परत आलात, किती मस्त. आपली मुलगी स्वागत करत असल्याची त्यांनी कल्पना केली.
कारण याआधी त्याच्या कुटुंबियाने त्याला व्यसनामुळेच घरातून बाहेर काढलं होतं. तो अशा प्रकारे नियमित ध्यान करायचा. लक्ष इतस्ततः विखुरताच त्याच्या छकुलीचं मानसचित्र रंगवायचा. तिचं लागवी गोड हसणं, तिच्या आनंदी घोषणेनं त्याचं घर तो कल्पनेतच मंत्रमुग्ध करायचा. तो भावविभोर होऊन जायचा. आता त्याला एक नवीन सवय लागली. खरं तर ती संथ प्रक्रिया होती, पण त्यानं न कंटाळता हा सराव सुरूच ठेवला. त्यानं मुळीच चिकाटी सोडली नाही. आपल्या अंतर्मनात व्यसनमुक्तीचा या नव्या सवयीचा ठसा निश्चितच उमटेल यावर त्याचा विश्वास होता. अगदी दृढ श्रद्धा बसली त्याची. समुपदेशादरम्यान त्याला मी सांगितलं की बाह्य मन हे एखाद्या कॅमेऱ्यासारखं असतं. अंतर्मन म्हणजे कॅमेऱ्यातील फिल्मची प्लेट असते, जिच्यावर कॅमेऱ्यानं टिपलेली चित्र अंकित होतात. या समुपदेशनानं तो खूपच प्रभावित झाला. अंतर्मनावर त्यानं जे नवं सकारात्मक चित्र तयार केलंय ते अंकित व्हावं, ते डेव्हलप व्हावं, हेच आता त्याचं एकमेव ध्येय बनलं. कॅमेऱ्याच्या फिल्म्स अंधाऱ्या खोलीत डेव्हलप होतात, तसंच मानसिक चित्र देखील अंतर्मनाच्या खोलवरच्या अंधाऱ्या गृहात डेव्हलप होत असतात. एकाग्रता. बाह्य मन कॅमेऱ्यासारखं असल्याचं समजताच त्यानं अतिश्रम करणं, सतत स्वतःला दूषण देणं सोडलं. आता त्यानं अति कष्ट घेत मानसिक संघर्ष करण्यापेक्षा शांत राहायचं ठरवलं. त्यानं शांतपणे विचारांमध्ये समतोल आणण्याचा प्रयत्न केला. मनपटलावरच्या नव्या सकारात्मक दृश्यांवर त्यानं लक्ष केंद्रित केलं. हळूहळू तो नव्या सकारात्मक मानसचित्राशी एकरूप झाला. मानसिक चलचित्राची वारंवार पुनरावृत्ती करत एका वेगळ्याच मानसिक वातावरणात मग्न झाला. इच्छित परिणाम मिळवण्याची त्याला खात्री होती. त्याच्या मनात आता कोणतीच शंका नव्हती. दारूची आठवण होताच तो त्याचं मन वळवून आपल्या कुटुंबियांचं चित्र नजरेसमोर आणायचा आणि आपल्या कुटुंबियांसोबत राहत असल्याच्या भावनेत तो रंगून जायचा. खरंच तो यावेळी यशस्वी झाला. जे चित्र तो मनपटलावर रंगवत जाईल त्याचाच प्रत्यक्ष अनुभव येईल असा प्रबळ विश्वास त्याच्या मनात होता. आज तो पूर्णपणे व्यसनमुक्त आहे. तो यशस्वी व्यावसायिक तर आहेच, पण त्याचं कौटुंबिक आयुष्यही आता यशस्वी आहे. विचारांचं दुष्टचक्र. माझं वार्षिक उत्पन्न $20,000 होतं, पण गेल्या 3 महिन्यांपासून माझ्यावर आर्थिक अरिष्ट कोसळलंय. सगळे आर्थिक मार्ग बंद झालेत. माझ्या सर्व डील्स होत आहेत, पण शेवटी सही करायची वेळ येताच ती डील्स कॅन्सल होते. मिस्टर ब्लॉक दुःखातिरेकानं बोलत होते. त्यांच्याशी बोलताना लक्षात आलं की एकदा एका डेंटिस्टने मिस्टर ब्लॉकसोबत डील करण्यास होकार दिला होता, पण नंतर मात्र त्यांनी ती डील कॅन्सल केली. परिणामी डॉक्टरांबद्दल त्याच्या मनात तेढ निर्माण झाली. यांच्यासारखेच माझे सर्व ग्राहक वागतील की काय अशी भीती त्याला सतावू लागली. घाबरत जगत असल्यामुळे त्याच्या मनात वैफल्य, द्वेष आणि अडथळे याची मालिकाच तयार झाली. आता माझी डील रद्द होणार अशी भीती त्याच्या अंतर्मनात पक्की रुजली. मग विचारांचं दुष्टचक्र सुरू झालं. आपण ज्या गोष्टीला घाबरतो तीच गोष्ट आपल्या आयुष्यात प्रकट होती. हे अंतर्मनाचं तत्व मी त्याला समजावून सांगितलं. मग मिस्टर ब्लॉग यांना जाणवलं की त्यांच्या अंतर्मनातच खरा बदल करण्याची आवश्यकता आहे. हे दुष्टचक्र भेदण्यासाठी त्यांनी अंतर्मनाच्या गाभ्यापासून प्रार्थना केली. मला जाणीव आहे की माझ्या अंतर्मनाच्या अमर्याद प्रज्ञेशी मी एकरूप झालोय. आता कोणतेच अडथळे, अडचणी आणि विलंब माझ्या मार्गात नाहीत. मला आता सर्वोत्तमाचीच अपेक्षा आहे. माझं अंतर्मन माझ्या विचारांना प्रतिसाद देत आहे. अंतर्मनाच्या अचाट शक्तीच्या कार्यात कोणताच अडथळा असू शकत नाही, हे मी जाणलं आहे. अंतर्मनाची असीम प्रज्ञा मला यशस्वीपणे कार्य पूर्ण करण्याची प्रेरणा देत आहे. सर्जनशील बुद्धिमत्ता माझ्यामार्फत सक्रिय आहे. ही बुद्धिमत्ता माझ्या सर्व योजना, माझी ध्येय पूर्णत्वाला आणत आहे. मी जे हाती घेतो ते तडीस नेतोच
इतरांना अद्भुत सेवा देण्याचं माझं ध्येय आहे. मी ज्यांच्या संपर्कात येतो ते माझी कार्यक्षमता पाहून धन्य होतात. माझी सगळी कामं दिव्य योजनेप्रमाणे पूर्णत्वाला पोहोचतात. रोज ग्राहकाला भेटायला जाण्यापूर्वी आणि रात्री झोपी जाण्याआधी मिस्टर ब्लॉग ही प्रार्थना करायचे. थोड्याच अवधीत त्यांची अंतर्मनात प्रार्थनेची ही नवीन दृढ केली. मग काय संभाव्य ग्राहकांची रांगच त्याच्या समोर लागली होती. मी दुर्दैवी, मी अभागी हा विचारच आता तो विसरून गेले होते. तुमच्या ध्येयाची तीव्रता किती आहे? कथा आहे एका तरुणाची. त्यानं सेक्रेटरीला विचारलं की त्याला ज्ञान कसं बरं मिळेल. सेक्रेटरीसनं त्या तरुणाला नदीजवळ नेलं. दोघेही उतरले. नदीत चालू लागले. जेव्हा पाणी गळ्यापाशी आलं तेव्हा सॉक्रेटिसनं त्या तरुणाचं डोकं पाण्यात दाबून ठेवलं. श्वासासाठी प्राणवायू न मिळाल्याने तो तरुण अक्षरशः तडफडू लागला. काही क्षणानंतर सॉक्रेटिसनं त्याला सोडून दिलं. पाण्याबाहेर पडल्यावर सॉक्रेटिसनं तरुणाला विचारलं, डोकं पाण्याखाली असताना तुला सगळ्यात जास्त कशाची गरज भासली होती? मला श्वास घेता येण्याची तीव्र गरज होती, तरुण म्हणाला. सॉक्रेटिस म्हणाले, अगदी बरोबर. पाण्यात असताना तुला त्या तीव्रतेनं प्राणवायूची गरज भासली, तितक्याच तीव्रतेनं तुला ज्ञानाचा ध्यास आणि त्याचीच आस लागेल, तेव्हाच तुला ज्ञानप्राप्ती होईल. अगदी याच प्रकारे जेव्हा तुमच्या आयुष्यातला अडथळा दूर करण्याची तीव्र इच्छा, आस तुमच्या मनात असेल तर तुमचा विजय निश्चित असतो. तुम्हाला खरोखरच मनशांती, मनाची स्थिरता हवी असेल तर त्यापासून तुम्हाला कोणीच रोखू शकणार नाही. तुमच्याशी कोणीही अन्यायानं वागत असो किंवा तुमचा बॉस कितीही पक्षपाती असो, या सगळ्या गोष्टी निरर्थक ठरतात. तुमच्यातली मानसिक व आध्यात्मिक शक्ती जागरूक होताच मला आयुष्यात नेमकं काय हवंय हे तुम्हाला स्पष्ट होऊ लागतं. राग, द्वेष, ईर्ष्या आणि दुर्भावना या लुटारूंना तुमच्या मनःशांतीच्या, स्वास्थ्याच्या आणि आनंदाच्या संपत्तीवर दरोडा टाकू देत नाही. विचार आणि ध्येय यांचा ताळमेळ जुळताच तुम्हाला इतर लोक, बाह्य जगातल्या बातम्या आणि घटना मुळीच हलवू शकत नाहीत. शांती, समृद्धी, स्वास्थ्य आणि उत्साह हेच तुमचं जीवन ध्येय आहे. तुमच्या अंतर्मनाला शांती गंगा वाहण्याची अनुभूती घ्या. लक्षात घ्या, विचार ही अदृश्य शक्ती आहे. या शक्तीच्या बळावरच तुम्ही कृपा, उत्साह आणि शांती याची निवड करा. त्याचा आजार का बरा होऊ शकला नाही? तो मनुष्य 4 मुलांचा पिता होता. व्यावसायिक दौऱ्याच्या दरम्यान बाहेरगावी एका स्त्रीशी त्याचे अनैतिक गुप्त संबंध होते. तो मला भेटला तेव्हा थकलेला, नर्वस आणि त्राण नसलेला असा होता. त्याचं मन त्यालाच खात होतं. त्याला जडलेल्या आजाराचं निदान डॉक्टर करू शकत नव्हते. त्याचं हाय ब्लड प्रेशर काही केल्या नियंत्रणातच येत नव्हतं. समुपदेशनात मला असं आढळलं की या सगळ्यामागे कारणीभूत होता त्याच्या मनावर खोलवर रुतलेला अपराध भाव. या अपराधी भावनेतून मुक्त होण्यासाठी तो सतत भरपूर दारू पिऊ लागला होता. ज्याप्रमाणे एखाद्या रोग्यानं तीव्र वेदना शांत करण्यासाठी मॉर्फिन घ्यावं, त्याप्रमाणे तो त्याच्या मनातील अपराध बोध शमवण्यासाठी दारू पित होता. पण हा तर आगीत तेल ओतण्याचा प्रकार होता. समस्येपासून पलायन करू नका. मी त्याला मन कसं कार्य करतं हे स्पष्ट करून सांगितलं. ते ऐकून त्याने त्याच्या समस्येपासून तोंड न लपवता ती स्वीकारून तिचा काळजीपूर्वक विचार केला. अन्य महिलेशी संबंध तोडून टाकायचे ठरवले. दारूचे व्यसन म्हणजे समस्येपासून पलायन हे त्याला समजलं. तो ही प्रार्थना दिवसातून 3दा करू लागला. शांती, संयम, संतुलन आणि समस्थिती माझ्या मनात व्यापून राहिलेली आहे. माझ्या अंतरंगात ईश्वर स्मित करतोय. मला भूतकाळ, वर्तमानकाळ आणि भविष्यकाळ याची मुळीच भीती वाटत नाही. माझ्या अंतर्मनाची असीम प्रज्ञा मला मार्ग दाखवत आहे. श्रद्धा, संयम, शांती, आत्मविश्वासाने आता मी प्रत्येक परिस्थितीचा सामना करत आहे. आता मी वाईट सवयीतून पूर्णपणे मुक्त झालोय.
शांती, मुक्ती आणि आनंदाचे माझे मन भरून गेले. मी स्वतःला क्षमा करतोय, मुक्त करतोय. शांती, आत्मविश्वास यांचं माझ्या मनावर राज्य आहे. प्रार्थना करताना तो काय करत आहे आणि कशासाठी करत आहे याची त्याला पूर्ण कल्पना होती. त्याला आवश्यक ती श्रद्धा प्राप्त होत होती. ही वाक्य मोठ्याने प्रेमपूर्वक उच्चारल्यास ती त्याच्या अंतर्मनात उतरतील असं मी त्याला सांगितलं. बीजाप्रमाणे ती वाक्य मनोभूमीत रुजतील, याची फळं मिळतील. मोठ्याने उच्चारलेले प्रार्थनेचे शब्द त्याच्या कानाद्वारे अंतर्मनाच्या गाभ्यात पोहोचले. तिथं उपचारक कंपनांच्या म्हणजेच हिलिंग व्हायब्रेशनच्या रूपात पोहोचले. समस्येच्या मुळाशी असलेल्या नकारात्मक धारणांना या कंपनांनी खोडून काढलं. काळोखात प्रकाशाची आभा फाकली. सकारात्मक निर्मितीशील विचारांनी चुकीचे विध्वंसक विचार नष्ट केले. 1 महिन्यात तो आमूलाग्र बदलला. आयुष्याचा सामना करा. तुम्हाला दारू वा अन्य व्यसन असेल तर सर्वप्रथम ते मान्य करा. ही गोष्ट मान्य करून अनेक लोक व्यसनाधीन बनून राहतात. तुमचं व्यसन हा एक मानसिक आजार आहे. तुम्ही आयुष्याचा सामना करायला नकार देत असल्यामुळेच जबाबदारीतून पळ काढण्यासाठी बाटलीचा आधार घेत आहात. एक मद्यपी म्हणून तुम्हाला कोणतीच स्वतंत्र इच्छा उरत नाही. पण तुम्हाला स्वतंत्र इच्छा आहे असा विचार मात्र तुम्ही करू शकता. मी केव्हाही दारू सोडू शकतो अशा स्वतःच्या इच्छाशक्तीबद्दल पोकळ बढाया मारू शकता. मी यापुढे दारूच्या थेंबासही स्पर्श करणार नाही, तर तुमचा तो दावा फोल ठरतो. कारण तो दावा सिद्ध करण्यासाठी लागणारी शक्ती कुठे आहे हे तुम्हाला माहीत नसतंच. मुळे तुम्ही स्वतःच बांधलेल्या एका कैदेत राहत असता. तुम्ही तुमच्याच मनोधर्मांचे, मतांचे बंदिवान असता. तुम्ही सवयींचे गुलाम असता. मुक्तीची कल्पना करा. मुक्तीच्या कल्पनेची निर्मिती तुम्ही करू शकता, जेणेकरून ती कल्पना तुमच्या अंतर्मनात खोलवर पोहोचते. वैश्विक मन तुमची दारूपासून मुक्तता करेल. तुमच्या स्वयंसूचनांना पाठिंबा देणारी, ती सत्यात उतरवणारी अपरंपार संसाधनं तुम्हाला अंतर्यामी गवसतील. 51% आजार बरा करणं. वाईट सवयीतून मुक्त व्हावं असं तुम्हाला वाटत असेल तर तुमचा 51% उपचार झालाच म्हणून समजा. जेव्हा ती वाईट सवय चालू ठेवण्याच्या तुमच्या गरजेपेक्षा त्यातून मुक्त होण्याची इच्छा अधिक तीव्र असेल, तेव्हा तुम्ही त्या मुक्तीच्या फक्त 1 पावलाच्या अंतरावर उभे असता. जो विचार तुमच्या मनात घर करून बसतो त्याला तुमचं मन अनेक पटींनी तीव्र बनवतं. वाईट सवयीतून मुक्तीच्या, शांतीच्या अवस्थेत दंग व्हा. तुमचं ध्यान नवीन दिशेकडे केंद्रित करा. परिणामी तुम्ही मुक्तीच्या संकल्पनांना तुमच्या मनात निर्माण करू शकाल. एक्सचेंज ऑफर. लक्षात असू द्या की तुमच्या वेदनेतूनही काही शुभ निर्माण होऊ शकतं, पण विनाकारण वेदना सहन करणे ही मूर्खपणाच असतो. दारूच्या आहारी जाऊन तुम्ही मद्यधुंद बनून राहिलात तर तुमची शारीरिक व मानसिक झीज होईल. अंतर्मनाची शक्ती नेहमी तुमच्या पाठीशी असते. दारू न पिल्याने जरी तुम्ही खिन्नतेने वेढले गेलात तरी ती दूर करण्यासाठी तुमच्या आत दडलेल्या मुक्तीच्या, आनंदाच्या कल्पनेत रममाण व्हा. दारूची तलफ आणि आतला आनंद यांच्यात एक्सचेंज ऑफर बनवा. दारूच्या व्यसनांची कारणं. यामागचं पहिलं कारण आहे नकारात्मक विघातक विचारशैली. माणूस जसा विचार करतो तसाच तो असतो. दारुड्याच्या मनात हीनता, अपूर्णता, विफलता आणि पराभवाचा भाव खोलवर रुजलेला असतो. त्याला जोड लाभते सखोल आंतरिक शत्रुत्वाच्या भावनेची. ती व्यक्ती तिच्या पिण्याच्या समर्थनार्थ हजारो बहाणे देऊ शकते, पण खरे तर एकमेव कारण असते तिच्या अंतर्मनात. 3 जादुई पावलं. पहिलं पाऊल, रिलॅक्स व्हा. शरीर व मनाने शांत होऊन मनाचे चक्र थांबवा. अशी शांत, शिथिल आणि ग्रहणशील अवस्था म्हणजे दुसऱ्या पायरीची पूर्वतयारी असते. दुसरे पाऊल, ज्यांची वारंवार पुनरावृत्ती करता येईल असे एक छोटं वाक्य बनवा, जे तुमच्या अंतर्मनावर कोरता येईल. मला आता संयम आणि शांती लाभली आहे, यासाठी धन्यवाद.
तुमचं लक्ष इकडे तिकडे भटकू नये म्हणून वाक्य मोठ्याने म्हणा किंवा मनातल्या मनात म्हणा. त्यामुळे ते वाक्य तुमच्या अंतर्मनात उतरण्यास मदत होईल. असे 5 मिनिटे किंवा जास्त वेळ करा. याचा तुम्हाला एक सखोल भावनात्मक प्रतिसाद लाभेल. 3रे पाऊल, झोपी जाण्यापूर्वी महान जर्मन कवी गटेंच्या तंत्रांचा सराव करा. कल्पना करा की तुमचा एखादा मित्र किंवा प्रिय व्यक्ती तुमच्या जवळ आहे. तुमचे डोळे मिटलेले आहेत. तुमचं मन, शरीर शांत व सैल सोडलेले आहे. तुमच्या कल्पनेत तुमचे प्रिय व्यक्ती तुम्हाला म्हणत आहे, अभिनंदन. त्यांचं स्मित पहा, त्यांचा आवाज ऐका, त्यांच्या हातांचा स्पर्श अनुभवा. हे सगळे सत्यात घडतंय अशी अनुभूती घ्या. सातत्य, जेव्हा भीती तुमच्या मनाच्या दारावर धडक देईल किंवा चिंता, काळजी आणि शंका तुमच्या मार्गात आडवे येतील, तेव्हा तुमच्या उद्दिष्टाला, ध्येयाला घट्ट धरून ठेवा. तुमच्या अंतर्मनातील त्या अपार शक्तीचा विचार करा, जी तुमच्या विचारांना आणि कल्पनांना चालना देऊ शकेल. त्यामुळे तुमचा आत्मविश्वास, ताकद आणि धाडस लाभेल. करत रहा, लगे रहो, चिकाटी सोडू नका. उशक्काल होऊन अंधार पळ काढत नाही तोपर्यंत. हे लक्षात ठेवा. 1. समस्येतच तिचं उत्तर दडलेलं असतं. असीम प्रज्ञेला विश्वासानं, श्रद्धेनं साथ घातल्यास ती तुम्हाला प्रतिसाद देईलच. 2. सवय हेच तुमच्या अंतर्मनाचं कार्य असतं. सवयी तुमच्या आयुष्यावर प्रभाव गाजवतात. तुम्ही तुमच्या सवयींचे गुलाम असता. 3. एखादा विचार किंवा कृती तुमच्या अंतर्मनात रुजवून तुम्ही स्वतःला कोणतीही सवय लावू शकता. 4. तुम्हाला निवड करण्याचं स्वातंत्र्य आहे. चांगली वा वाईट सवय तुम्हीच निवडू शकता. नियमित प्रार्थना करणं ही एक चांगली सवय आहे. 5. तुमच्या बाह्य मनात तुम्ही धारण केलेल्या कोणत्याही मानसिक चित्राला तुमच्या श्रद्धेचे पाठबळ लाभते, तेव्हा तुमचं अंतर्मन त्या चित्राला वास्तवात साकार करते. 6. तुमच्या सिद्धीच्या किंवा यशाच्या वाटेतील एकमात्र अडथळा असतो तुमचे स्वतःचे विचार व मानसिक प्रतिमा. 7. जेव्हा तुमचं चित्त भरकटू लागते तेव्हा त्याला तुमच्या हिताच्या किंवा ध्येयाच्या चिंतनाद्वारे परत स्थिर करा. असे करण्याची स्वतःला सवयच लावून घ्या. 8. तुमचं बाह्य मन म्हणजे कॅमेरा आहे आणि तुमचं अंतर्मन त्या कॅमेऱ्यातील संवेदनशील फिल्म आहे, ज्यावर चित्र नोंदवले जाते. 9. आपलं नशीबच खराब आहे असा विचार म्हणजे मनात वारंवार केला गेलेला एखादा भयग्रस्त विचार असतो. 10. नवीन सवय लावून घेण्यासाठी आधी तुम्हाला ते पटले पाहिजे की ती सवय लावून घेणं योग्यच आहे. जेव्हा एखादी वाईट सवय चालू ठेवण्याच्या गरजेपेक्षा ती सोडून देण्याची इच्छा जोरदार असते, तेव्हा ती सोडण्यात तुम्हाला 51% यश आले असे समजा. 11. इतरांच्या वक्तव्याला तुम्ही तुमच्या विचारांद्वारे मानसिक अनुमती दिल्याशिवाय ते तुम्हाला दुखवू शकत नाहीत. तुमच्या ध्येयाशी एकरूप व्हा. तुमचं ध्येय आहे शांती, सुसंवाद आणि आनंद. तुमच्या चिदाकाशात तुम्ही एकटेच विचार करणारे असता. 12. दारूचे व्यसन म्हणजे समस्येतून पळ काढण्याची इच्छा, पळवाट. मुक्तीचे, संयमाचे आणि परिपूर्तीचे विचार करा. समस्या मुक्तीचा रोमांच अनुभवा. 13. अनेक लोक दारू सोडू शकत नाही कारण ही त्यांची समस्या असल्याचं ते मानतच नाहीत. 14. तुमचं अंतर्मन तुम्हाला व्यसनमुक्ती आणि आनंद देईल. अंतर्मनाच्या नियमांचा अवलंब तुम्ही कसा करता यावर ते अवलंबून असते. 15. तुमच्या चुकीच्या मानस संकल्पनेचे तुम्हाला दारूच्या बाटलीकडे नेले होते. आता तुम्ही व्यसनमुक्त आहात अशी कल्पना करून याच सवयीतून मुक्त व्हा. 16. दारूच्या व्यसनानं खरं कारण आहे नकारात्मक आणि विघातक विचार प्रणाली. माणूस त्याच्या अंतर्मनात जसा विचार करतो तसाच तो बनतो. 17. जेव्हा भय द्वार ठोठावतं तेव्हा श्रद्धेला दार उघडण्याची संधी द्या. धन्यवाद. माझा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला हे कमेंटद्वारे नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.